नमस्कार मित्रांनो, माझं नाव मकरंद बहिरवार. मी MBBS थर्ड इयरचा स्टुडंट आहे. आधार हेल्पिंग हँड यामध्ये आम्ही असेच मेडिकल स्टुडंट्स मिळून, गव्हर्नमेंट MBBS स्टुडंट्स मिळून हे सुरू केलेलं आहे. जेणेकरून ज्यांना सध्या फीस भरता येत नाही किंवा त्यांना सध्या ह्या सुविधा उपलब्ध होत नाहीत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी. तर यात कोणीही प्रोफेशनल असं टीचर नाही आहे, कोणी स्वतः अगोदर 10-20 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन आलेलं नाही आहे इथे. त्यामुळे थोडेफार चुका होणार, थोडेफार काही तुम्ही सजेशन्स द्या, थोडेफार आम्ही स्वतः इम्प्रूव्ह करू. हळूहळू जसं जसं व्हिडिओ वाढतील तसे तसे आम्ही इम्प्रूव्हमेंट करत जाऊ. थोडीशी तुम्ही आम्हाला हेल्प करा. आम्ही जेवढं आमचं नॉलेज आहे तेवढं तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करू. तर आपण केमिस्ट्री या विषयाकडे वळूया. केमिस्ट्रीमध्ये 3 डिव्हिजन्स येतात: फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. जवळपास वेटेज आहे तिघांचं जर सांगायचं झालं तर 15 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे जवळपास याचं इव्हन वेटेजच आहे. कारण कधी कधी कसं तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री मधला क्वेश्चन तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून सॉल्व्ह करता येतो. कारण बॉन्ड पेअर वगैरे किंवा जे लोन पेअर्स वगैरे काय असतं, जे काय तुम्हाला बाकीच्या बॉन्डची लेंथ वगैरे काही पण जे असेल, जे तुम्हाला तिथून नाही का बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काढायची काय असेल ते तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, म्हणजे जवळपास हे तिन्ही इंटरलिंक्ड आहेत. तर तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री जर तुम्हाला पूर्ण लर्न करायची झालं तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एक तर नॉलेज पाहिजे, दुसरं फॉर्म्युले पूर्ण लर्न पाहिजे, त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस मस्ट आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. आणि कसं आहे की खूप डिफिकल्ट प्रॉब्लेम्स येतात, खूप नाही का कठीणच असतात आणि मला सॉल्व्ह होणार नाही. कसं ते बरं सोल्युशन सुरू झालं की सोल्युशन मध्ये बोलतात की नका खूप डिफिकल्ट आहे, मला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का. तुम्हाला सांगतो, फायनल एक्झाम मध्ये हार्डली कॅल्क्युलेशन बेस्ड 2च क्वेश्चन्स असतात, जे खरोखर कॅल्क्युलेशन्सवर डिपेंड असतात. मेजॉरिटी तो तर जवळपास हेच असतो, ते एक तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये नाही तर सॉलिड स्टेट मध्ये डेन्सिटी मध्ये तो क्वेश्चन तुम्हाला कॅल्क्युलेशनचा असा पार्ट राहील, कॅल्क्युलेशन मध्ये तो पार्ट राहील. त्यामुळे असं काही घाबरण्याचं कारण नाही. आणि जवळपास 2017च्या एक्झामला मला वाटतं फक्त मोलॅलिटीचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला आन्सर मिळत होतं. त्यामुळे मग असं काही डिफिकल्ट नाही की तुम्ही चॅप्टर सोडून द्या फिजिकल केमिस्ट्रीचे. त्यामुळे कराच. जे आता जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी की तुम्ही करा, ऍटलीस्ट फॉर्म्युला तरी करा, जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा. वेंट ऑफ फॅक्टर तरी करा सोल्युशन मधला, असं काही ते. किंवा आता हे झालं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला नेम रिॲक्शन पाठच पाहिजेत. जेवढ्या नेम रिॲक्शन आहेत त्यांचे मेकॅनिझम म्हणा, जेवढ्या काही गोष्टी आहेत त्यांच्या सगळ्या पाठ करा. कारण ते तुम्हाला गरजेचं आहे. नेम रिॲक्शन तर येणारच. सँडमियर असू दे, गॅटरमन कोच असू दे, कोणते असू दे, जे नाव देतील त्या नावाच्या रिॲक्शन कंपल्सरी पाठच करा. इथं तुम्हाला मेकॅनिझम लर्न करायला लागणार. मेकॅनिझम लर्न करून तुम्ही थोडेफार MCQ सॉल्व्ह केले तरी ते होऊन जाईल. तुम्हाला मेजॉरिटी MCQ इकडे सॉल्व्ह करावं लागणार, इथे तुम्हाला तेवढा एफर्ट घ्यायची नाही. आणि सगळ्यात मार्क्स चांगले देऊन जाणार, पण मेजॉरिटी मुलांच्या जिथे चुका होतात. एकदम इझी पार्ट आहे, पण इथं मेजॉरिटी चुकवतात. JEEच्या मुलांना तर मेजॉरिटी इनऑर्गॅनिक मध्ये प्रॉब्लेम येतो. जे IIT साठी प्रिपेअर करणार आहेत त्यांना मेजॉरिटी प्रॉब्लेम्स इनऑर्गॅनिक मध्ये येतो. एकदम इझी आहे हा. सगळ्यात हातात आपले जवळपास मार्क असणार तरी पण त्याच्यात चुकतात. त्यामुळे मग जे आता नवीन नीट ऍस्पिरंट्स आहेत, ज्यांना आता द्यायची एक्झाम, त्यांच्यासाठी जर आज फिजिकल केमिस्ट्री अगोदर सुरुवात केली तर तुम्हाला वेळ लागणार. त्यात तुम्हाला जर आता एक्झाम जवळ आल्यात पण तुम्हाला एवढा ह्याला वेळ भेटणार नाही. तर तुमचे मॅक्झिमम मार्क वाचवता येतील यासाठी आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अगोदर सुरू करूया. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फक्त तुम्हाला नॉलेज लागणार, तुम्हाला बेसिक्स गोष्टी माहीत असायला लागणार. बेसिक्स मी पूर्ण सांगेल तुम्हाला. बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला छोट्या जर असेल, आणि एक्सेप्शन्स, केमिस्ट्री इज अबाउट एक्सेप्शन्स तुम्हाला लर्न झाले की तुम्हाला खूप इझी जाणार. आणि सुरुवातीला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू करताना एकदम बेसिक पिरियडिक टेबल पासून सुरू करू. कारण पिरियडिक टेबल कसं आहे का, तुम्हाला कुठेही जा, तुम्ही केमिकल बॉन्डिंग शिका, तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंड शिका. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, हायब्रिडायझेशन नंबरचा फॉर्म्युला आहे N. हायब्रिडायझेशन नंबर इक्वल टू 1/2 इनसाइड द ब्रॅकेट ग्रुप नंबर प्लस anion मायनस कॅटायन. ही शॉर्ट ट्रिक आहे हायब्रिडायझेशन नंबरची. आता हायब्रिडायझेशन नंबर कशासाठी गरजेचा आहे की मला नाही का दुसरं काय गरजेचं, हे कशाला करू मी. ही ट्रिक आहे. ट्रिक का गरजेची आहे, कारण तुम्हाला डायपोल मुवमेंट, लोन पेअर, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक सगळं तुम्हाला याच्यापासून येणार. एकदम इझी आहे सगळं. या फॉर्म्युला तुम्हाला सगळं इझिली येणार. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करावा लागणार. तर हा फॉर्म्युला लर्न असेल तर तुम्हाला गरजेचं काय आता, ग्रुप नंबर, सेंट्रल मेटलचा ग्रुप नंबर तुम्हाला माहित पाहिजे. तर तो कुठला पण ऍटम देणार ते किंवा कुठं त्याच्यातला ग्रुप नंबर तुम्हाला माहित पाहिजे. त्यावेळेस काय करणार, त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी तो ग्रुप नंबर माहितच पाहिजे. त्यासाठीच हे गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आता हे हायब्रिडायझेशन नंबर आला, हायब्रिडायझेशन नंबर वरून तुम्हाला लोन पेअर, डायपोल मुवमेंट काढता येते, त्याचे पण वेगळे फॉर्म्युले येतात.
त्यामुळे इझी. फक्त ह्या फॉर्म्युल्यावर डिपेंड तुम्हाला लोन पेअरचा फॉर्म्युला सांगेल मी. लोन पेअर प्रेझेंट आहे म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली आयडिया येऊन जाईल की तो एकतर डायमॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक नाही आहे, पॅरामॅग्नेटिक असणार किंवा फेरोमॅग्नेटिक असणार. म्हणजे डायपोल मुवमेंट ज्याची लोन पेअर ज्याच्याकडे अवेलेबल आहे त्याला डायपोल मुवमेंट असते आणि तो डायमॅग्नेटिक नसतो. तो फक्त पॅरामॅग्नेटिक किंवा फेरोमॅग्नेटिक असतो. फेरोमॅग्नेटिक मध्ये पर्टिक्युलर त्यांचे एक्झाम्पल्स आहेत तेवढे लर्न केले जातात, बाकीचे उरलेले सगळे पॅरामॅग्नेटिक आहेत. त्यामुळे तुम्हाला पिरियडिक टेबल लर्न असणं हे खूप गरजेचं आहे. कारण पिरियडिसिटी म्हणा किंवा 2017ला एक एक्झाम्पल आलेलं, एक नवीन मेटल सापडला 116 ॲटॉमिक नंबर आहे, तो तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये प्लेस कराल. तुम्हाला सांगतो आता केएसपीचा तुम्ही फॉर्म्युला जेव्हा सॉल्व्ह करणार, केएसपीचा एखादा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन लागणार, लॉजिक लागणार, तर तुम्हाला डोकं लावावं लागणार आणि भरपूर डिटेलमध्ये तेव्हा त्याचा आन्सर येणार. आणि तुम्हाला एकदम इझी क्वेश्चन, जो दोन्ही क्वेश्चन 4च मार्क देऊन जाणार आहे, त्यातला हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क जो देऊन जाणार तो एकदम इझी आहे आणि त्यासाठी फक्त तुम्हाला पिरियडिक टेबल माहित पाहिजे. त्यामुळे पिरियडिक टेबल माहित असेल तुम्हाला इझिली तो सॉल्व्ह झाला असता. तर आपण सुरुवातीपासून एकदम स्टार्ट पासून बेसिक्स पासून सुरुवात करू. तर आता जे एक्झाम देणार आहेत, नीटचे स्टुडंट जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी काही प्रत्येक चॅप्टर्समध्ये जे खरोखर इम्पॉर्टंट पॉईंट, कारण प्रत्येक तुम्ही असं चॅप्टर सोडून देऊ नका. प्रत्येक चॅप्टरमध्ये थोडं थोडं तरी काही ना काही करा त्यातलं, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स राहील की सगळं केलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक बेसिक कशा कशावर तुम्ही फोकस करायचे असे प्रत्येक चॅप्टर सांगतो. त्याच्यात वाटल्यास तुम्ही लिहून घ्या प्रत्येक चॅप्टर आणि त्याचे काही बेसिक पॉईंट्स मी नोट केलेले आहेत की ज्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. असे पॉईंट्स आहेत तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, त्याच्यामध्ये बोर्स ॲटॉमिक मॉडेल आणि त्याचं हायड्रोजन ॲटमचं जे त्यांनी दिलेले ते शेल्स वगैरे, ते -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट वगैरे जे कन्व्हर्शन पॉईंट दिले, एक्सायटेशनचं परत नाही काही ते दिलेले, ते करून घ्या. त्यात क्वांटम नंबर सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्वांटम नंबरचे एकमेकांशी कंपॅरिझन, एकमेकात कन्व्हर्जन, त्यात ॲझिमुथल क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हे सगळे क्वांटम नंबर तुम्ही एक लर्न करून घ्या त्याच्यातून. केमिकल बॉन्डिंग मध्ये VSEPR थिअरी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यात हायब्रिडायझेशन कंपल्सरी आलंच पाहिजे. हायब्रिडायझेशनचं टेबल दिले, 2-3 टेबल दिलेले आहेत की समज एक लोन पेअर, समज हायब्रिडायझेशन नंबर 4 आहे, त्यानंतर लोन पेअर किती किती, त्यानंतर शेप काय, त्यात बॉन्ड अँगल काय, ह्यासाठी पूर्ण एक टेबल दिलेलं आहे. म्हटल्यास मी याच्यानंतर तुम्हाला केमिकल बॉन्डिंग चॅप्टर सुरू करेल तेव्हा तुम्हाला इझिली कळून जाईल की त्यात कोणतं टेबल बोलत आहे. त्यानंतर व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे बेसिक सगळं करून घ्या. त्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, त्यात गॅस लॉज, एक थेरॉटिकल कन्सेप्ट गॅस लॉज वगैरे करून घ्या. गॅस लॉजचे थोडेफार काही ऍप्लिकेशन्स वगैरे ते करून घ्या. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, याचे पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण पॉईंट्स ते कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे माहीत पाहिजे. बिहेवियर ऑफ रिअल गॅसेस, त्याच्यामध्ये डेव्हिएशन्स आहेत, पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन, हे कंपल्सरी त्यातून लर्न केलेच पाहिजेत कारण त्याच्यावर येणारच. आणि लिक्विफिकेशन ऑफ गॅस, त्याच्यावर पण क्वेश्चन येतो. थर्मोडायनामिक्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर काही झालं तर गिब्स एनर्जी आणि इक्विलिब्रियम. गिब्स एनर्जी डेल्टा जी इक्वल टू H - T डेल्टा एस, ते फॉर्म्युला वगैरे जे आहेत ना त्याच्यावरून ते कसं डिराईव्ह, कोणती फॉरवर्ड रिएक्शन आहे कोणती, हे सगळं त्यात दिलेलं आहे. ते फक्त लर्न करून घ्या, चांगलं करून घ्या. इक्विलिब्रियम मध्ये तुम्ही कंपल्सरी KSP हा करायचाच. तुम्ही पूर्ण इक्विलिब्रियम चॅप्टर सोडून द्या पण तुम्ही KSP हा केलाच पाहिजे, कारण की सगळ्यात कंटिन्युअसली याच्यावरच क्वेश्चन्स येत आहेत. कन्व्हर्जन KSPचं की S⁴, S⁴, हे सगळे KSP वर कंपल्सरी येते. ते सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम, त्यात सोपा पार्ट आहे. त्यात केमिकल थेरॉटिकल असल्यासारखं थोडं कन्व्हर्जन वगैरे थोडं कॅल्क्युलेशन्स आहे, पण केमिकल इक्विलिब्रियम त्यात करूनच घ्या. बफर सोल्युशन्स, ऍटलीस्ट फॉर्म्युले तरी लर्न करा पूर्ण. आणि पूर्ण आयोनिक इक्विलिब्रियमचे स्टार्ट टू एंड सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. कधी PKA PKB कधी वापरायचं, कधी काय, हे सगळं पॉझिटिव्ह, कधी पॉझिटिव्ह साईन कधी निगेटिव्ह साईन, हे कंपल्सरी तुम्हाला माहितच पाहिजे. ऍटलीस्ट तुम्ही सगळे चॅप्टर जर नाही केला ऍटलीस्ट फॉर्म्युला लर्न करा आणि हे 2-3 पॉईंट तेवढे करून घ्या फक्त. रेडॉक्स मध्ये तुम्हाला ऑक्सिजन बॅलन्स आणि इलेक्ट्रॉन बॅलन्स ती तर मेथड एकदा बघूनच घ्या, कारण त्यात जरी तुम्हाला आलं नाही तर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये विचारतात ते क्वेश्चन, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये क्वेश्चन विचारतात आणि त्याचे कन्व्हर्जन वगैरे मोल वगैरे विचारतात. त्यामुळे हायड्रोजन मध्ये प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन आणि हेवी वॉटर हे कंपल्सरी कराच. बेसिक कन्सेप्ट मध्ये मोल कन्सेप्ट आलाच पाहिजे. आणि क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, हे बेसिक कन्सेप्ट कंपल्सरी करा, ह्याच्यावर क्वेश्चन येणारच. ते झेल्डास मेथड वगैरे जे येतं ते तुम्हाला ते एक तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही पण करा, त्याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन येणारच. त्यानंतर मेथड ऑफ प्युरिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक एलिमेंट, हे सगळं करून घ्या. सगळे थेरॉटिकल पार्ट हे पूर्ण झालाच पाहिजे. त्यानंतर हायड्रोकार्बन्स मध्ये जेवढे नेम रिएक्शन्स वगैरे आहेत, ओझोनोलिसिस वगैरे रिएक्शन, त्यात बऱ्याच जणांचे मेकॅनिझम दिले. कोल बेस रिएक्शन जे तुम्हाला 12th मध्ये जे रिएक्शन्स आहेत ते सगळे तुम्हाला बेसिक्स याच्यात आहेत. तुम्ही हायड्रोकार्बनला निग्लेक्ट करता, पण हायड्रोकार्बनच तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये घेऊन बोलतो. त्यामुळे तुम्हाला हायड्रोकार्बन आलाच पाहिजे. सॉलिड स्टेट मध्ये डेन्सिटी,
डेन्सिटी हा केलाच पाहिजे, कारण जर कोणता डिफिकल्ट क्वेश्चन येणार असेल तर हाच येणार. डेन्सिटीचे कॅल्क्युलेशन तुम्हाला डिफिकल्ट जाणार, तेच करणार. तुम्हाला डेन्सिटी झेड इफेक्टिव्ह आणि तो टेबल, त्या टेबलमध्ये दिलेले पोलोनियमचं कोणतं, समजा स्ट्रॉन्टियमचं नाही का कोणतं स्ट्रक्चर असणार, हे सगळे एक टेबल दिलेलं आहे. तुम्ही एनसीईआरटी मध्ये पण आहे आणि मला वाटतं बोर्ड बुक मध्ये तर 100%च आहे. बोर्ड बुक मधून करून घ्या, तो खरोखर गरजेचा आहे. कारण की कसं, बोर्ड असो एनसीईआरटी असो, इन्फॉर्मेशन काही चेंज होत नसते, इन्फॉर्मेशन तर सेमच राहणार. त्यामुळे तुम्ही बोर्ड मधून करणार त्यातून करा. बोर्ड मध्ये अवेलेबल आहे एनसीईआरटीचं, मी बघून सांगू तुम्हाला. जनरल प्रिन्सिपल आणि आयसोलेशन मध्ये तुम्हाला रट्टा मारावा लागणार. काही टेम्परेचर्स वगैरे काही जे असेल तुम्हाला रट्टा तर मारावा लागणार, त्याशिवाय होणार नाही. त्यानंतर नॉर्मल सोल्युशन मध्ये व्हॅट ऑफ फॅक्टर कंपल्सरी, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅट ऑफ फॅक्टर हे दोन्ही आलंच पाहिजे. व्हॅट ऑफ फॅक्टर कसं काढायचं, असोसिएशनसाठी काय फॉर्म्युला आहे, डिसोसिएशनचा काय फॉर्म्युला आहे, व्हॅट ऑफ फॅक्टर कुठे कुठे यूज करायचं, जे नॉर्मल तुम्हाला वेपर प्रेशर वगैरे जे कॅल्क्युलेशन आहे त्यानंतर कुठे कुठे जिथं नाही का डिसोसिएट होतं, जिथं आयोनिक कंपाऊंड आहे त्यामुळे तुम्ही तिथं व्हॅट ऑफ फॅक्टर वापरावं लागतं, ते तुम्हाला कंपल्सरी आलंच पाहिजे. आणि जे बेसिक जे मोलिलिटी वगैरे त्यांचे कन्व्हर्जनचे फॉर्म्युला ते तर तुम्ही लर्न करूनच घ्या. कायनेटिक्स मध्ये पण फॉर्म्युला बेस्टच आहे. तुम्हाला जेवढे तुम्हाला फॉर्म्युला जास्त माहिती आहे तेवढं सोपं जाईल. आणि जे कन्सेप्ट आहेत फर्स्ट ऑर्डर झिरो ऑर्डरचे, ते दोघांचे एक तर त्यांना फोकस करून घ्या. सरफेस केमिस्ट्री सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर, तुम्ही कराच हा चॅप्टर, कारण हा चॅप्टर पूर्णच करा. असं स्पेसिफिक याच्यात वेगळं काही सांगणार नाही, कारण ह्याच्यातून कोणता क्वेश्चन येऊ शकतो. थेरोटिकल पार्ट आहे आणि हा कराच खूप अवघड नाही आहे. नॉर्मल त्या रिॲक्शन टेबल्स वगैरे तर जर पूर्ण नाही करता आला तर टेबल्स तरी कमीत कमी करा, टेबल्स पूर्ण करा. त्याच्यातले जे ब्लॉक दिलेले, एस ब्लॉक, पी ब्लॉक वगैरे हे जे दिलेले त्याच्यात काय करा, ऑक्साइड्स, हायड्राइड्स, ऑक्सी ऍसिड्स आणि एक्सेप्शनल बिहेवियर जेवढे आहेत तेवढे कंपल्सरी कराच त्याच्यातले. आणि डी अँड एफ ब्लॉक मध्ये लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइडचे डिफरन्स दिलेले आहेत, ते एक करून घ्या. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आयसोमेरिझम हा मस्ट आहे, आयसोमेरिझम करायचाच त्यात. नंतर बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल ॲटम्स, नंतर क्रिस्टल फील्ड थेरी तुम्हाला गरजेचीच आहे, कारण स्टॅबिलिटी वगैरे काही जे तुम्हाला काढायचं असेल वगैरे, डायपोल मुवमेंट किंवा जे पण असेल तुम्हाला डेल्टा इजी वगैरे काढायचं असेल तर तुम्हाला सीएफटी लागणार. सोल्युबिलिटी ऑफ कोऑर्डिनेट कंपाऊंड, स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेट कंपाऊंड हे एक त्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि त्याचे ऍप्लिकेशन्स म्हणजे त्याचे यूज कसे कसे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे ते एक करून घ्या. ऑर्गॅनिक मध्ये जेवढे नेम रिॲक्शन आहेत, नेम रिॲक्शन कंपल्सरी तुम्हाला पाठच पाहिजेत. त्यानंतर मेकॅनिझम्स, जेवढे मेकॅनिझम, जास्त काही मेकॅनिझम नाही, स्पेसिफिक ओझोनोलिसिस वगैरे जे काही मेन रिॲक्शन्स येतात, हायड्रोलिसिस ऑफ इस्टर्स वगैरे जे, त्याच्यातून एकदा ते मेकॅनिझम वगैरे करून घ्या. त्यांचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी करा आणि युजेसिक हे गरजेचे आहे. आणि राहिलेले काय बायोमॉलिक्युल, पॉलिमर, केमिस्ट्री, न्यूरोडेल हे पूर्ण तुम्हाला थेरोटिकली हे तुमच्या हातातले मार्क आहेत, हातातले मार्क करू नका, पूर्ण एकदा लर्न करून घ्या. आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री ह्याच्यावर खूप डिफिकल्ट क्वेश्चन येत नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही वाटून त्यात तुम्ही सोडून द्याल, पण खूप डिफिकल्ट क्वेश्चन येत नाही त्यात, तुम्ही ती पण लर्न करून घ्या. आणि बेसिक त्यातलं EMF सिरीज जरी चांगली केली ना, त्यातून तुम्हाला एक फायदा होईल, त्यातून थोडं तर बेसिक करून घ्या.